नमस्कार मित्रांनो, गौतम बुद्धाचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असेल. ज्यांनी जगाला पूर्ण आपल्या विचारांनी प्रकाशमान करून सोडलेल्या अशा व्यक्तीची कथा या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. प्रत्येक व्यक्तीला आनंददायी, प्रत्येक व्यक्तीला इन्स्पायरिंग, प्रत्येक व्यक्तीला मोटिवेशन करणारी ही गोष्ट प्रत्येकानं ऐका. तर बघा, अतिशय उतार वयामध्ये जन्माला आलेले गौतम बुद्ध, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, एखाद्या व्यक्तीला जर उतार वयामध्ये एखादा मुलगा झाला तर त्याला किती आनंद झालेला असतो, आणि तो जर राजा असेल तर तो तर आपण विचारायलाच नको. त्याचप्रमाणे गौतम बुद्धाच्या वडिलांना सुद्धा तेवढाच आनंद झाला, आणि त्यांनी सांगितले की अतिशय उतार वयामध्ये मला मुलगा झालेला आहे, म्हणून त्यांनी राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं म्हणजे नामकरण सोहळा या ठिकाणी करण्याचं त्यांनी ठरवलं. मग त्या नामकरण सोहळ्यामध्ये छोट्या सिद्धार्थाचा हात प्रत्येक जगामधून आलेले राजे महाराजे पाहू लागले, आणि पाहतात तर काय, 90% ज्योतिष एकच गोष्ट सांगायची की तुमचा मुलगा संन्यासी होणार, आणि 10% ज्योतिष सांगायचे की तुमचा मुलगा सम्राट होणार. राजाला खूप चिंता पडली, खूप काळजी वाटली. तेवढ्यामध्ये एक 12 वर्षाचा लहान ज्योतिषी त्या ठिकाणी उठला, आणि तो सांगितला, हे राजे, तुम्ही काहीही केलं तरी तुमच्या मुलाचं भविष्य तुम्ही बदलू शकत नाही. तुमचा मुलगा संन्यासीच होणार, असं त्या छोट्या कुदन्ना नावाच्या ज्योतिषीने सांगितलं. राजा खूप काळजीमध्ये पडला. प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा सम्राटच झाला पाहिजे, संन्यासी झाला नाही पाहिजे. कारण संन्यासी मुलगा हा दुसऱ्याच्या घरी जन्माला यावं, आपल्या घरी नाही, अशी आपली धारणा झालेली असते. त्याचप्रमाणे त्या राजाला सुद्धा खूप काळजी वाटू लागली, आणि ती सुद्धा खूप विचार करू लागली. शेवटी काही लोक असं सांगितले की राजा, याच्यावर एक उपाय आहे. म्हटले, काय? आपण काय करू, यांना फक्त दुःखापासून दूर ठेवू, कुठल्याही प्रकारचं दुःख सिद्धार्थाच्या आयुष्यामध्ये येणार नाही, एवढी जर खबरदारी आपण बाळगली तर नक्कीच हे संन्यास वृत्ताकडे जाणार नाहीत, किंवा संन्यासी जीवन त्यांच्या आयुष्यामध्ये येणारच नाही, असं त्यांना सांगितलं. मग काय करावं लागेल, लवकर सांगा, असं राजा बोलू लागला. त्यावेळेस एकाने सांगितलं की आपण काय करू, राजांसाठी ज्या काही गोष्टी येतील, ज्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये येतील, त्या गोष्टींकडे असं लक्ष ठेवू की त्याला एका सेकंदाचं किंवा कुठल्याही प्रकारचं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही. एवढी गोष्ट जर आपण पाळली तर नक्कीच ते संन्यास वृत्तापासून दूर जातील. शेवटी राजाने सगळ्यांनी ठरवलं, आणि सिद्धार्थाच्या आयुष्यामध्ये एवढं सुख भरलं की सिद्धार्थाच्या बगीच्यामधील झाडाचं सुद्धा एक सुद्धा पान पिवळं नसायचं, एवढी खबरदारी प्रत्येक जण घेत होते. आपल्या असंही ऐकण्यात आलं असेल, किंवा माझ्या सुद्धा एक ऐकण्यात आलं की सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्ध, ते आणखी बुद्ध झालेले नव्हते, आणखी ते लहान मूल, एक बाळ, आपल्या एक सामान्य मुलगाच होते. मग त्यांच्या आयुष्यामध्ये असे महाल बांधण्यात आलेले होते की ऋतूनुसार त्यांना जगण्यासाठी महाल बांधण्यात आलेले होते. ऋतूनुसार, पावसाळा असेल तर त्यासाठी पोषक असलेला महाल, हिवाळा असेल तर त्यानुसार महाल, आणि उन्हाळा असेल तर त्यानुसार महाल बांधण्यात आलेले होते. म्हणजे एक क्षणाचा सुद्धा दुःख त्यांना टच करून जाणार नाही, एवढी खबरदारी पूर्ण लोकांनी या ठिकाणी घेतलेली होती. शेवटी तो दिवस उजाडला, आणि राज्यामध्ये युवक महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, आणि युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फक्त राजाचा युवराजच जाऊ शकतो अशी धारणा होती, किंवा अशा प्रकारचा प्रतिबंधच नेमण्यात आलेला होता. त्यामुळं गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ त्या युवक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी निघणार होते. तेव्हा राजाने पूर्ण राज्यामध्ये दवंडी देऊन टाकलेली होती की राजांचा रथ किंवा युवराजांचा रथ जात असताना कोणीही म्हातारा माणूस किंवा एखादी प्रेत यात्रा किंवा कोणताही संन्यासी कुठेही आजूबाजूला थांबू नये, अशा सूचना करण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे पूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, आणि शेवटी सिद्धार्थाचा रथ घरापासून निघाला. रथ निघाल्यानंतर आजूबाजूला
पूर्ण झाडांना हिरवीगार अशी पानं होती. कुठेही प्रकारचं कुठेही एकाही झाडाला पिवळं पान नव्हतं. कारण प्रत्येकाला माहित होतं एखाद वेळेस जर सिद्धार्थाने पिवळं पान बघितलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाची ठिणगी जर पडली तर कदाचित त्यांनी वैराग्य आणि कदाचित ते संन्यासाकडे वळतील अशी भीतीपोटी कुठल्याही झाडाला एकही पिवळं पान ठेवण्यात आलेलं नव्हतं. रथ काही किलोमीटर गेल्यानंतर पुढे एक म्हातारा माणूस शेतामध्ये बसलेला होता आणि सिद्धार्थाची नजर त्या म्हाताऱ्या माणसावर पडली. लगेच सारथीला सिद्धार्थ म्हणाला, अरे थांब थांब थांब, ते काय? मग तो सारथी बोलला की महाराज, मला तुमच्यासोबत बोलण्याचा अधिकार नाही. तेव्हा सिद्धार्थ बोलले, तू जर या ठिकाणी नाही बोललास तर तुला शिरछेद करण्याची शिक्षा मी देऊ शकतो, हे लक्षात घे. हे बोलल्यानंतर तो सारथी महाराजाला बोलाला की महाराज, ही वृद्ध अवस्था आहे. वृद्ध म्हणजे म्हातारा, जे की तारुण्यानंतर येणारी अवस्था आहे. म्हणजे मी पण म्हातारा होऊ शकतो असं सिद्धार्थांनी सारथीला सांगितलं. बरोबर, तुम्ही पण होऊ शकता असं सारथी म्हणला. आणि एवढी वार्तालाप झाल्यानंतर तिथून निघाले आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एक प्रेत यात्रा दिसली. प्रेत यात्रा दिसल्यानंतर सारथीला लगेच सिद्धार्थ म्हणाले की थांबा. थांबल्यानंतर सारथीला ते सिद्धार्थ विचारू लागले की हे काय, ही प्रेत यात्रा आहे, ते काय असतं, ते काय होतं? अशा प्रकारचे प्रश्न सिद्धार्थ त्या सारथीला करू लागले. त्यावेळेस सारथी त्यांना सांगितला की ही वृद्ध अवस्थेनंतरची अवस्था आहे. माणूस एकदा वृद्ध झाला की तो मयत होतो आणि त्याच्या प्रकारची अशी त्याची अंत्ययात्रा निघत असते. त्यावेळेस गौतम बुद्ध, त्यावेळेस ते बुद्ध नव्हते, सिद्धार्थ, त्या सारथीला म्हणतात की मी पण मरणार, कोणीही मरणार, राजा असो फकीर असो, सगळ्यांना मरण अटळ आहे असं त्या ठिकाणी तो सारथी त्यांना सांगतो. आणि तिथून पुढे गेल्यानंतर बघतो तर काय, पुढं सगळ्यात आकर्षित करणारी गोष्ट गौतम बुद्धांना म्हणजे सिद्धार्थांना तिथं दिसते. ती म्हणजे एक भगव्या कपड्यामध्ये एक संन्यासी थांबलेला असतो आणि तो संन्यासी जात असतो. सारथीला लगेच गौतम बुद्ध बोलतात की थांबव. सिद्धार्थ बोलतो, थांबव गाडी, काय, कोण आहे तो, का चाललाय असं? त्यावेळेस सारथी त्यांना सांगतो की महाराज, हा संन्यासी आहे ज्याच्यामध्ये द्वेष, क्लेश, प्रेम, कुणाबद्दल प्रेम असो, द्वेष असो, कुठल्याही प्रकारचं दुःख त्याला नाही, असा तो व्यक्ती आहे. गौतम बुद्ध त्याच्याकडे पाहतात आणि त्या क्षणाला त्या सारथीला आपला रथ मागे फिरवायला लावतात. आणि त्याच रात्री गौतम बुद्ध संन्यास स्वीकारतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा विचार येतो, ते पूर्ण आयुष्याचं भूकंप करून टाकतो किंवा आयुष्यामध्ये भूकंप होऊन जातो. या गोष्टीमध्ये एकच सांगण्यात आले की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा विचार येतो, तो आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. अशा प्रकारचं आयुष्य सिद्धार्थाच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. सिद्धार्थ घरी गेल्यानंतर लगेच रात्री घर त्याग करतात, राज त्याग करतात, सगळा त्याग करून 12 वर्षासाठी निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर सर्व या ठिकाणी प्रजा दुःखी होते, राजा दुःखी होतो. आणि परत 12 वर्षांनी जेव्हा सिद्धार्थ घरी येतात तेव्हा त्यांची यशोधरा जी असते ती गौतम बुद्ध, त्यावेळेस खरे ते सिद्धार्थापासून बुद्ध बनून आलेले असतात, त्यावेळेस ती यशोधरा बोलते की सांगून तरी जायचं. तेव्हा गौतम बुद्ध सांगतात की मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित तुम्हाला जाऊ दिली असतीस का, असा प्रतिप्रश्न ते करतात. म्हणून या गोष्टीतून एकच सांगण्यात आलेला आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा विचार येऊ शकतो, तो आपलं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. ही गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा अशाच प्रकारच्या गोष्टी जे तुम्हाला मोटिवेशन देतील, जे तुम्हाला इन्स्पायर करतील. धन्यवाद.